एकेकाळी एका छोट्या गावात अर्जुन नावाचा एक तरुण मुलगा आणि राधा नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. त्यांची रोमँटिक लव्ह स्टोरी खूप खास आणि हृदयस्पर्शी आहे. अर्जुन हा साधा आणि सच्चा मनाचा तरुण होता. तो खूप मेहनती होता आणि त्याच्या आईवडिलांच्या शेतात काम करत असे. त्याचे स्वप्न होते की एक दिवस त्याच्या शेतात पिकांची भर पडेल आणि त्याच्या पालकांना अभिमान वाटेल. दुसरीकडे राधा एक सुंदर आणि विचारशील मुलगी होती, जी तिच्या आईला घरच्या कामात मदत करायची. त्यांच्या आवाजात इतका गोडवा होता की पक्षीही त्यांच्या आवाजाने प्रभावित झाले. अर्जुन आणि राधा पहिल्यांदाच गावातील जत्रेत भेटले होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि जणू काळच थांबला होता. अर्जुनच्या मनात काहीसे प्रणयाचे वातावरण होते आणि राधानेही डोळे खाली केले. त्यांच्या डोळ्यातील भाषेने प्रेमाची सुरुवात केली होती. जत्रेनंतर अर्जुनला राधाबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. त्याने त्याच्या मित्रांना राधाबद्दल विचारले आणि कळले की ती गावातील तलावाजवळ फुले वेचायला जाते. अर्जुनही तिकडे जाऊ लागला, पण राधाशी बोलायची हिम्मत त्याला जमली नाही. एके दिवशी राधा तलावात एक फूल तोडत असताना तिचा पाय घसरला आणि ती पडणार होती. अर्जुनने लगेच धावत तिला आपल्या मिठीत वाचवले. हा तो क्षण होता जेव्हा ते पहिल्यांदा एकमेकांशी बोलले होते. राधाने लाजत त्याचे आभार मानले आणि तिथून निघून गेली. मात्र यानंतर दोघेही त्या तलावाजवळ अनेकदा भेटू लागले. रोमँटिक बोलण्यात आणि हसण्यात त्यांचे दिवस जाऊ लागले. पण प्रत्येक प्रेमकथेत संघर्ष येतो. अर्जुन आणि राधाच्या कथेतही मोठा संघर्ष होता. राधाच्या कुटुंबियांना त्यांची भेट होण्यास मान्यता नव्हती. राधाचे लग्न मोठ्या शहरातील श्रीमंत मुलाशी व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. अर्जुनला हे कळल्यावर त्याने हार मानली नाही. पूर्ण हिम्मत करून तो राधाच्या घरी गेला आणि तिच्या घरच्यांशी बोलला. त्याने आपले सत्य आणि आपले प्रेम सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याचे ऐकण्यास तयार नव्हते. मग एके दिवशी अर्जुन राधाच्या वडिलांना भेटला आणि म्हणाला की त्याला त्याच्या मेहनतीतून आणि ख्या मनाने राधाचा हात मागायचा आहे. त्याने सांगितले की त्याचे राधावर खरे प्रेम आहे आणि तिचे आयुष्य तिच्याशिवाय अपूर्ण आहे. राधाचे वडील अर्जुनच्या सच्चेपणाने आणि प्रामाणिकपणाने प्रभावित झाले. त्याने अर्जुनला संधी देण्याचे ठरवले. त्याने अर्जुनला सांगितले की जर तो एका वर्षात त्याच्या शेतात चांगले पीक घेऊ शकला तर तो राधाचा हात त्याच्या हाती देईल. अर्जुनने हे आव्हान स्वीकारले आणि आपल्या शेतात रात्रंदिवस काम करू लागला. राधानेही अर्जुनला साथ दिली आणि त्यांनी मिळून अर्जुनच्या मेहनतीला आणि राधाच्या प्रेमाला फळ मिळाले. वर्षभरानंतर त्यांच्या शेतात फुललेली पिके पाहून सर्वजण थक्क झाले. राधाच्या वडिलांनी दिलेला शब्द पाळला आणि अर्जुन आणि राधाचे लग्न झाले. ह्या प्रेमाने आणि दृढनिश्चयाने कोणत्याही अडचणीवर मात करता येते हे या कथेतून दिसून येते. अर्जुन आणि राधा यांचे प्रेम हे त्यांच्या सत्य आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे.